रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। परमार्थ लहानपणी लक्षात आला तर चांगलाच, चांगलं म्हणजे उत्तम. मोठेपणी लक्षात आला तरी बरं आहे. अजिबात लक्षात आला तर ते आयुष्याचा नाश, बाकी काही नाही. तो कशाही मार्गाने होणार त्याच्यासाठी. काय आता देह तर घेऊन जाईल, बाकी कसलाही नाश झाला नाही. जे घेऊन आलो त्याचा नाश करायला खरं म्हणजे हा कालावधी दिलेला आहे. तेवढ्यात काय नाश करता येईल तेवढा प्रारब्धाचा नाश करावा, संपवावा आणि मोकळा व्हावा. हा खरा ज्यासाठी दिलं ते. हे आता त्यांना कसं लक्षात आलं ते गेल्या वेळेला आपण पाहिलं की सद्गुरू कृपा होता पाही जगी दुर्लभ नसे काही, सज्जन कथिती ठाई ठाई भगवत वाक्य. जे वेदविद्येचे दैवत परम गुह्यातीत, होता सद्गुरू पदांकित ठाई पडे. अंकित झाल्यास ठाई पडे असं आपण म्हटलं. तर त्या अर्थाने अंकित होणं तर काही शरीराने फार अभिप्रेत आहे असं नाही. शरीराने मनुष्य नमस्कार करतो, दर्शन घेतो, हे सगळं शरीराने करतो, यात्रा करतो, सगळं करतो, ती पूरकच आहे त्याला. पण त्याच्याबरोबर पदांकित होणं म्हणजे काय ते आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने मन जे अंकित, ज्याच्या गुरुच्या अंकित ज्याचं मन आहे त्याला साधलेलं आहे. आता त्याच्या अंकित मन व्हायला काहीतरी मनाचे गुणधर्म जमले पाहिजेत. गुरूंच्या ठिकाणी काही गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म ज्याला त्याच्याशी तादात्म्य होता आलं त्याला ते जमेल. गुणधर्मामध्ये एकच असं नाही. जी म्हणून आपल्याकडे सद्गुणांची यादी सांगितली, काहीही बघा, कारुण्यापासून क्षमेपर्यंत काय, अगदी निर्भयतेपासून आपण 26 गुणांची यादी मागे बघितलेली आहे, आपल्याला कल्पना आहे. तर त्यातले काही आपल्याला कुठला तरी एखाद्या गुणाचा स्पर्श झाला तरी सुद्धा माणसात पालट होतो. तर तो पालट होणं हे खरं ते आहे. बाकीच्या संगतीला अर्थ नाही. सद्गुरू पदांकित, मग ते मात्र वेदविद्येचे दैवत जे समाधान देतं त्याचं इथे आहेच. त्यानंतर आता सर्वसामान्य मनुष्य जे करतो ते, हे जर असं झालं तर हातचाच जाईल लवकर. हे सुरू झालं आहे डोक्यात, तेव्हा हे सगळं वर्णनमध्ये आहे. आजही तसंच वाटेल, कारण परिस्थितीत त्या अर्थाने फरक कधीच पडत नाही. मन तेच असतं, त्यामुळं त्या परिस्थितीत फरक नाही पडत. म्हणून यांच्या आजोबांनी जो मार्ग काढला, व्रतबंधना उपारी गणपती नाना क्रीडा करी वगैरे, भवेश कपिनधारी चित्तवेधी पाहता, तर हे सगळं बरोबर असलं तरी शेवटी त्यांना काळजी जी सामान्य माणसाला वाटायची तीच वाटली. हा होईल भगवत भक्त, प्रपंची राहील विरक्त, उदासीन वागे सतत वयसान असोने. आत्ताच ही लक्षणं दिसत आहेत, तर हा विरक्त होणार. म्हणजे आपल्या प्रापंचिकाच्या भाषेत म्हणजे विरक्त होणं म्हणजे डेंजर आहे थोडक्यात. हा डेंजर कसं आलं, त्याला चांगला मार्ग मिळाले. ठीक आहे, आपण चुकलो तो दिनांत तरी बरोबर राहील एवढे तरी, पण तसं नाही होत. आपण जसे चुकलो तसे बाकीचे पण चुकले, म्हणजे जे एक समाधान किंवा काय म्हणायचं त्याला आनंद असतो, तर तसं ते वाटतं. आणि यास्तव शीघ्रची लग्न ग्रंथी घालू म्हणे रावजी प्रती, मानेली सकलासी युक्ती गीता आदी करोनी वगैरे वगैरे. शोधू लागले नवरी कुलवंत स्वरूपेवरी, जाणून यावत नदारी. पाहायची वगैरे पद्धत होती त्या काळातल्या गोष्टी, आपण काही नाही विचार केला तरी चालेल, पुढे जाऊ. तर पण परी आता हे सगळं करायला लागल्यावर एरवीच्या मुलाचं काय केवढा आनंद आतून असतो, की काय आता किती छान होणार. परी इथे मात्र परी आहे. परी गणपती उदासीन, महाराज उदासीन आहे. म्हणे कासया हे बंधन, कै देखेन सद्गुरू चरण भवसिंधू तारक. कारण ते मंदिरात निघाले होते आधीच त्याच वेळेला. त्याच्या पुढचं हे पाहता, स्थिती पाहता यांनी हे पुढचा विचार केला की हे यात काहीतरी जमेल. त्यांचं मत काय पडलं ते लक्षात घेऊ. इथे सुद्धा आत्ता आपण 2-3 अभंग म्हटले. प्रेम नाही त्याची टाकावी संगती. प्रेम नाही त्याचं अभंग आपण निरूपणाला घेतलेलं आहे, तर ज्यांच्या लक्षात असेल त्यांच्या असेलच, ते म्हणजे असेलच आपल्या लक्षात. पण तसं तरीसुद्धा त्याचा लौकिक अर्थ एक सांगितला होता आणि एक पारलौकिक अर्थ सांगितला होता. तर त्याच्यात फक्त एक शब्द सुरुवातीला वापरायचा की सगळा अर्थ वेगळा लागतो त्याच अभंगाचा. ते जयराम नाना महाराजांसारख्यांचं काम आहे. एक बाजूने व्यवहाराचं सगळं सांगितलं आहे, आपला वेळ
ज्याला भगवंताचं प्रेम नाही त्याच्यात आपला वेळ घालू नये हे त्याचं सार आहे, बाकी काय नाही. हे एका वाक्यात सार आहे, हे लौकिक. आणि त्या अर्थाने म्हणून एक शब्द सुरुवातीला घालावा लागतो. प्रेम नाही त्याची म्हणजे भगवंताचं प्रेम नाही त्याची टाकावी संगती. भगवंताचं प्रेम नसेल तर संगती टाकावी, कारण आपलं अकल्याण होणार, तो त्याचं करणारच आहे. कारण भगवंताचं प्रेम नाही त्याचं अकल्याण होणार आहे, ह्याच्यात काय वेगळ्या काय भविष्य कथनाची गरजच नाही. पण ते जर त्याला नसेल तर माझं त्याच्यामुळे माझं नुकसान होईल, म्हणून ती संगती टाकावी असा पुढे अभंग वाचला म्हणजे मग सगळं आपल्याला पुढचा अर्थ पारमार्थिक लागतो हे त्यावेळेला म्हटलं होतं. तर तसं परी गणपती उदासीन म्हणे कासे आहे वंदन, काही देखेन सद्गुरुचरण भवसिंधू तारक. विवाह म्हणजे सजीव वेडी, त्यांनी वर्णन करण्यात काय ह्याची ठेवलेली नाही, वाटत नाही सोन्याची आहे ना. तर त्यामुळे विवाह म्हणजे सजीव वेडी, जी थोर थोरास करी वेडी, सद्वासना धडफुडी असेल तीही घालावी. थोडी फार काही सद्बुद्धी असेल तर ती सुद्धा माणसाची घालवण्याचं सामर्थ्य त्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघावं. असेल तीही घालावी. नरदेहाचा अधिकार स्वये व्हावे विश्वंभर. नरदेहाचा अधिकार काय आहे केवढी खरं सांगायचं तर त्याची ताकद केवढी खरं सांगायचं, ज्याला ताकद कळली नाही त्याला शस्त्र चालवतच येतं. शस्त्रातली ताकद कळली पाहिजे. शस्त्र कोण चालवतो खऱ्या अर्थाने, ज्याला त्याच्यातली ताकद कळली. त्याचं काय होऊ शकतं. पूर्वीच्या आपल्याकडे आपण मागे एकदा आठवत असेल तर विनोबांच्या सहवासात असलेले आपण चरित्रही पाहिले, बाकीचं काही प्रसंगही पाहिलेत. तर ते पूर्वीचे ते आगीचे आणि याचे खेळ होते. आता ते फार कमी झाले, तसं काही करून दाखवणारे लोक म्हणजे जसं मलखांब वगैरे या गोष्टी जशा प्रमाणाने कमी झाल्या वगैरे, तर तसं ते करून दाखवलं. केदारनाथ तर ते त्यांच्या आयुष्यात त्यांचे हे दांडपट्ट्याचे ह्याचे खेळ असतात. अखंड आगीच्या चक्रातून बाहेर जाणं, सर्कशीत वगैरे पूर्वी करायचे. त्यामध्ये एक शारीरिक कौशल्याचा भाग होता केवढा तरी, की जो माणसाला त्यातून किती बाहेर कुठे म्हणजे कसं तो जातो आणि काय ते फिरतात म्हणजे ते पाहायला प्रचंड गरजेचं होत असं की ही अशक्य गोष्ट वाटेल, यातून बाहेर पडणं ही अशक्य गोष्ट वाटेल. तर त्या नरदेहाने हे सुद्धा संपादन करता येतं व्यावहारिकदृष्ट्या. इथे हे साताऱ्यात त्याचा प्रयोग झाला होता त्यावेळेला, आणि ते इथे आले होते. ज्यांनी त्यांना फार पूर्वी पाहिलं ते ग्रस्त आपल्याकडे जे महाराजांचे वकील त्यांची गाठ पडली आणि नंतर त्यांनी आश्चर्य वाटलं त्यांना. ते म्हणले मी हे सगळं बघून चकित झालो की हे एखादा मनुष्य करू शकतो, ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही आहे की जे काही तुम्ही आत्ता करून दाखवलेलं आहे सगळा आगीचा आणि याचा शेवटचा खेळ आगीचा असेल. तर त्याच्यात तो आगीच्या खेळामध्ये आपल्याकडे त्या आगीचे गोल असतात आणि त्याच्यातून जातात वगैरे, हे आपण सर्कशीत बघितलं असेल. प्रपंच तोच आहे, याच्यापेक्षा काही नाही खरं सांगायचं. फक्त त्याच्यातून गोल पार होऊन जाणार आहे ते आधी शिकावं लागतं, म्हणजे मग नाही तर नुसतं गोलाची गाठ घेतली तर जळून जात. तर ते स्वतःला इजा करून घेईल आणि जो कोणी हा खेळ करायला निघाले त्याच्यावर केस व्हायचे, म्हणजे तिसरंच काहीतरी व्हायचं त्यातनं. तर त्यासाठी जे कौशल्य लागतं ते ह्या खेळात सुद्धा साधायला लागतं. मग ह्या गोलातून ते नुसते गोलातून जात असत. अलीकडची ती विद्या खाली आली, कारण कशाकडे अशा अनेक विद्या आपल्याकडे ज्या शारीरिक स्वरूपाच्या कौशल्याच्या विद्या होत्या त्या खाली आल्या. तर ते त्या आगीच्या त्याचा खेळ पूर्ण करीत ते, म्हणजे जसा तो रिंगचा एखादा खेळ करतात ना आपल्याकडे पाहतो आपण, तर त्या तीन रिंग सतत त्यांच्या फिरत असतात. म्हणजे एक कायम आकाशात आहे, दोन त्यांच्या हातात आहेत काय जे असेल ते, किंवा एक हातात आहे एक आकाशात आहे, ते जसे खेळ असतात तसं त्याच्यामध्ये अत्यंत मायन्यूट आहे, अत्यंत सूक्ष्म आहे ते कौशल्य आहे ते आपल्याला कल्पना असेल की हे कौशल्य अत्यंत सूक्ष्म आहे. ज्या क्षणी ते वर जाणार त्या क्षणी तुमच्या हातात एक आहे. आपल्याकडे ते झोल्यावर खेळ करायचे बघा सर्कशीमध्ये, काय अजब गोष्ट, ती साधी गोष्ट नाही. चुकलं, एक क्षण चुकला तुमचा तरी तुम्ही कोसळणार आहे, हे ठरलेलं आहे. पण ते न चुकता ते करतात. हे नरदेहाचा लौकिक अधिकार हा ज्यांना कळला त्यांचा, भाले झाले, बरच्या झाल्या, अमकं झालं तमकं झालं, अनेक शस्त्र येऊन गेली, पण काहीच लोक भाले चालवू शकले, काहीच लोक बर्ची चालवू शकले. म्हणजे हे जे सगळं आहे हे सगळं कोण चालवू शकले. अगदी बंदूक आले तरी सुद्धा चालवणार पाहिजे, तो स्वतःचा गोंधळ करून घ्यायला बंदूक आपल्यावर ओढून. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा कौशल्य आहे. शस्त्र आहे म्हणून उपयोग आहे अशातला भाग नाही. त्यामुळे नुसता नरदेह आहे म्हणून उपयोग आहे असं नाही. वापरायचा काय ह्याचा जो विषय आहे. नरदेहाचा अधिकार स्वये व्हावे विश्वंभर, एवढा नरदेहाचा अधिकार. मला माझं 4 माणसांचं 40 माणसांचं मला जमीन आहे, तर मी त्याचा विश्वंभर कसा व्हायचा. तर त्याचं कारण हे आहे की त्याला त्याचा अधिकार कळला नाही, मी त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य कळालं. इथं अधिकार म्हणजे सामर्थ्य. तर त्या अर्थाने नरदेहाचं सामर्थ्य काय, त्याच्यात कौशल्य काय हे ज्याला कळले तर नरदेहाचा अधिकार स्वये व्हावे विश्वंभर. उलटं होतं, परी करीत किंकर बहुतांचा. म्हणजे ज्याच्या हातात नरदेहाचा अधिकार दिला की जो विश्वंभर होईल. आणि म्हणून आपल्याकडे सत्पुरुषांच्याकडे तुम्ही पाहिलं तर अजब सत्ता आहेत अक्षरशः.
त्यांनी बोट हलवायचा अवकाश एक एखादी गोष्ट घडली, त्यांनी म्हटली की ती गोष्ट म्हणजे ब्रह्मलेख आहे, पण त्यांनी बोलावं आणि भगवंतानी झेलावं, त्यांनी बोलावं आणि मायन झेलावं असं त्यांचा अधिकार आहे. म्हणजे अधिकार म्हणजे हा आहे. मग हा अधिकार मिळवायला कोणाला दुर्लभ आहे का काही? त्याला फक्त नरदेह लागला. शब्द बोलायला काय लागलं? वाचा लागली. वाचा कुठे आली? ही वाणीमध्ये आली. वाणीमध्ये कुठे आली? शरीरात आली. म्हणजे शरीरात लागलं फक्त. म्हणजे तसा विचार केला तर जे त्यांना अत्यंत दुर्लभ असे जे म्हटलं आहे जगात वंद्य जे म्हटलं, किंवा जे इथे आत्ता वेदांचा जो हे गुह्य परमगुह्य, तर ते हातात आणण्याची शक्ती असताना मनुष्य जर इथं कुठंतरी काय लहान मुलं खेळतात, विटीदांडू खेळतात, काय खेळतात, काहीतरी करत राहतात, तर हे जे काही करत राहतात ते त्यांच्या याला ठीक आहे, पण ज्याला अधिकार कळलेला आहे तो कुठे जाईल? तो स्वय होईल विश्वंभर. ते न होता त्यांना स्वतःला मनात म्हणजे गणपती उदासीन म्हणे काय तर थोर थोरासी काही वेळी जाय स्वये व्हावे विश्वंभर परी करीत किंकर. बहुतांचा आणि बहुपरी आपण विचार करून बघावं की किती लोकांचं दास्यत्व आपण बघू. एक क्षणभर विचार करून बघा. घरापासून तुमच्या त्या नोकरी व्यवसाय काय ग्राहक काय असेल तिथपर्यंत प्रत्येकाचं दास्यत्व आहे. तो तुटू नये. त्याचं दास ज्या अर्थी त्याच्या मनासारखं मला वागावं लागतं त्या अर्थी मी त्याचा दास आहे. दास्यत्वाचं लक्षण सरळ. त्या अर्थी त्याच्या मनासारखं मला वागायला लागलं की मी दास आहे, सरळ. आणि ते दास्यत्व फक्त हे काय होतं आहे की त्यांचं म्हणणं स्वय विश्वंभर आहे. गुरुदेवांचं आपल्याला आठवत असेल ना की गुरुदेवांनी स्वामींची म्हणजे रामदास स्वामींची व्याख्या करताना त्यांच्या रामाच्या अंगी दासपण आणतो तो राम अशी व्याख्या केली. काय म्हणजे विश्वंभर म्हणजे हेच झालं की आणखीन काय झालं की जो त्याचा एक अवतार आहे, तो गृहीत धरू, अवतार म्हणून गृहीत धरू वाटलं तर, पण अवतार म्हणून गृहीत धरू तर रामाच्या अंगी दासपण म्हणजे काय झालं तर मला रामाच्या दर्शनाला जावं लागतं, त्यांना रामाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली की राम उभा राहतो. दासपणातला फरक आपल्याला लक्षात येईल की हे दास्यत्व आहे की त्या अर्थाने त्याच्या अंगी दास्यत्व आणलं. या अर्थाने रामदास असा शब्दाचा अर्थ एकदा बोलता बोलता म्हणाले आणि ते खरं आहे. आपल्याला जर आपल्या गुरूंचं किंवा आपल्या काय उपास्य दैवत आहे ते आत्ता आपण स्वामींच्या अर्थी म्हटली, त्या क्षणी स्वामी समोर उभे असले पाहिजे तुमच्या. ते असतात कारण ते तसे समोर उभे असतातच. फक्त मला दर्शनाची गरज वाटते त्यावेळेला ते समोर दिसतात एवढंच. मग ते समोर दिसू शकतात. तर हे जे आपल्याला दर्शन होतं ते क्षणात चित्त पालटण्याचं सामर्थ्य आहे. ते आपल्याकडे चित्त पालटलेलं असलं म्हणजे ते हजरच आहेत. त्यांच्या ठिकाणी चित्त हा विषयच नाही आहे. त्यांच्या ठिकाणी फक्त कल्याण बुद्धी आहे, बाकी काही नाही. बाकी आपल्या लौकिक बुद्धी. पण इथे होतं काय स्वय व्हावे विश्वंभर असं असताना परी म्हणजे हे असं असूनसुद्धा मनुष्य किंकर बहुतांचा आणि बहुपरी. म्हणजे एका नुसती नोकरी म्हणून बाबा एक गेला आणि 10 वाजता गेला आणि संध्याकाळी 6ला परत, तसं नाही होत त्याचं. त्याच्यात 10 ते 7 काय करायचं ते पण ते सांगणार, खायचं काय ते पण सांगणार, तिथे ते काय हे ठेवतील काय कापी तिथं ते त्यालाच प्यावी लागणार. म्हणजे किती परिदासी असण्याचा असेल. म्हणजे हे इथे नाही, सकुटुंबापासून कुठेहीपर्यंत बहुतांचा आणि बहुपरी दोन्ही दृष्टीनं जे नरदेहाचा अधिकार स्वय विश्वंभर तो त्याला हे करावं लागतं. तर ह्याच्यात आता समजा एखाद्याचा उपजीविकेचा उदरनिर्वाहाचा विषय मान्य, पण दास्यत्व पत्करायला लागतं अशातला काय भाग नाही. व्यवहार आहे तर व्यवहारासारखं करेल ना. 10 रुपये दिले तर 10 रुपयाची वस्तू देईल, पण मला 12 नाही 10ची 20 हवेत, मग दास्यत्व करावं लागतं. अशी परिस्थिती आहे. दास्यत्व कोणाला का करावं लागतं तर लोभात अडकलं पुढं म्हणून दास्यत्व करावं लागतं. तर लोभाने दास्यत्व येतं, ह्या सगळ्या गोष्टींनी संचयन दास्यत्व येतं. हे दोघांना दास्यत्व आहे. दोन नसेल तर काम आहे आणि त्याचं मूल्य ते जग देतच असतं. काम आणि त्याचं मूल्य हा ठरलेला विषय आहे, पण काम आणि त्याचं अतिमूल्य हा ठरलेला विषय नाही आहे. मग दास्यत्व करावं लागतं. मग त्याला कसाही करून एकदा प्रसन्न ठेवा, त्याच्याकडून मिळवा. हे आहे परी करीत किंकर बहुतांचा बहुपरी. भलतियाचे आर्जव करी कोणा दुरुत्तरे बोलवे. भरतियाचे आर्जव करवी कोणा दुरुत्तरे बोलवी. नसताची मोह लावी पाठीमागे. हृदयाने केलं काय शेवटी तर हे केलं. सुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्त व्हावे धनागमी. एवं आयुष्य प्रपंचकामी अहंकारयुक्त लावावे. म्हणजे काही ठेवलंच नाही. आयुष्यसुद्धा कसं वापरलं तर ते सुद्धा ठीक आहे, तुम्ही केलं मान्य. एखाद्याने समजा अगदी जगात झेंडा लावला आपल्या भाषेमध्ये म्हणून काही अहंकार बाळगलाच पाहिजे असं नाही. कारण जगात काय झेंडा लावला, साधा झेंडा लावला तो उभा राहतो का नाही धड अशी परिस्थिती असते. घर बांधलं तर टिकेल का नाही परिस्थिती असते. घर बांधलं तर राहता येईल का नाही परिस्थिती असते. घर बांधलं तर शेजारी कोण राहिली परिस्थिती असते. हे आपल्या हातात काहीच नाही. त्यातलं काहीच नाही तर मग अहंकार बाळगू नये. मग ते नाही करत तो उलट हे करतोच. एवं आयुष्य प्रपंचकामी
प्रपंचकामी लावी हेही ठीक आहे, पण ते सुद्धा अहंकारयुक्त. म्हणजे नुसतं पाण्यात पडलं नाही, दोंडा बांधून पडला आहे, म्हणजे पार बुडणे, दुसरं काही नाही. म्हणजे ते असं का होतं त्याचं कारण आहे. त्यात पुन्हा अहंकाराचा दोंडा आणि जर बांधून जर एखाद्याने जर उडी मारायची ठरवली तर पोहणारा असला तरी सुद्धा खाली जाणार. म्हणजे नाश का होतो ते त्याचं हे उत्तर आहे. सुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्त व्हावे धनागमी. धनागमाला त्या काळात सुद्धा सुकर्म आणि दुष्कर्म दोन्ही मार्ग होते. मला म्हणायचे त्यांचे शब्द बारीक असतातच, त्याकडे लक्ष द्यावं. की आपण धन मिळवलं आहे, समजा धन मिळवलं आहे, तर सुकर्मी मिळवलं का दुष्कर्मी मिळवलं असं विचारतात. दोन्ही मार्गाने त्याही वेळेला मिळवता येतं, आजही मिळवता येतं, पुढेही मिळवता येईल, कारण मार्गच आहेत ते, त्यामुळे दोन्ही राहणारच. तर ते दोन्ही मार्ग आहेत. सुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्त व्हावे धनागमी. एवं आयुष्य प्रपंचकामी अहंकारयुक्त लावावी. मग आता असलं काहीतरी झालं आणि एकदम ते दाढ पडली म्हणजे मग घोटाळा होतो. ते नाही का ते नोटा बंद झाल्या, ते बरोबर गप्प राहिले लोक, कोण काय बोलायला तयार नाही. कारण बोलणार कशाबद्दल असा प्रश्न आहे की ते बोलण्यासारखंच नाही आहे. कारण ते मिळवलेले हे असं धनागामी दुष्कर्मी धनागामी असल्यामुळं काय कंप्लेंट नाही, त्यामुळं कंप्लेंट येत नाही. कंप्लेंट काय येत नाही तर ते ह्यासाठी येत नाही, कारण ते त्यातलं नाही आहे. ज्याचं स्वतःचं आहे, मिळवलेलं आहे, कष्ट आहे, तो जाणार तक्रार करायला, म्हणणार ठीक आहे. एखाद्याला तक्रार करायची नसली, आहे गुरुवर श्रद्धा, तो म्हणेल माझं होतं, त्याचं द्यायचंच होतं, येऊन घेऊन गेला. आपण म्हणत नाही का, तो त्याच्या पायाने येऊन घेऊन जातो तर कशाला त्रास घ्या आपण. असंही असू शकेल, पण हा परमार्थाचा मार्ग झाला, परमार्थाची दृष्टी झाली. पण समजा व्यावहारिक दृष्टी असेल तर काय करेल, तर ते माझं असं कष्टांचं आहे, तर ते कष्टाचं आहे, ते मला मिळालं पाहिजे म्हणून मी आलो. असं कष्टाचं नसतं, तिथं काही तक्रार पण नाही, मनाची तक्रार, बाकी काय बोलायचं नाही. ते का होतं तर दुष्कर्मी. सुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्त व्हावे धनागमी. एवं आयुष्य प्रपंचकामी अहंकारयुक्त राहावे. ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस. तरला ऐसा पुरुष भाग्यवंत विरळा. सरळ एका वाक्यात सगळ्याचं सार आपल्याला समोर आहे. आणि जीवनाचे किंवा फेलियर्सच हरिपाठात जीवनाचे सार वाटेले म्हणतात, तसं हे जीवनाचं सार वाटलेलं आहे. आपण आजूबाजूला बघून बघा, 100 माणसं बघा, 1000 बघा, काय आपल्याला बघायचं तेवढी बघा, पण इथे हे असं आहे का बघा. ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस. अशांती हिचं प्रमाण एक 100 वर्षापूर्वी 200, 500 काय वर्ष घ्यायची, कम्पॅरिझनला कोणतीही वर्ष घ्या तुलनेला, अशांतीचे प्रमाण वाढण्याचं आज परिस्थिती जास्त. अशांती कशापाठी ते सांगितलेलं आहे. ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस. ते 100 वर्षापूर्वीची परिस्थिती सांगतात, तरीसुद्धा माणसं कासावीस आहेत असं सांगतात. हे कासावीस काय आता त्याच्याजवळ आहे, तर त्यांनी कशाला कासावीस व्हावं. पण आहे ते वाढेल कसं, आहे ते सुरक्षित राहील का, आहे ते टिकेल का, हे सगळे माणसाला भोंगे लावून दिलेले, त्यामुळं मनुष्य कासावीस आहे. ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस. यातून म्हणजे जे मगाशी दोंडा बांधून पाण्यात उडी मारली म्हटलं, अहंकारयुक्त प्रपंच केला आणि समजा त्याला अहंकार नसला, ठीक आहे, देवाची कृपा होती म्हणून हे काम झालं म्हटलं, तर काम झालेल्याचं तुमच्या मागे लागणार नाही, कारण तुम्ही ते बाजूला केलं, त्यातलं कर्तृत्व बाजूला केलं. कर्तृत्व घेतलं की आला दोंडा बांधल्यासारखं आहे, तर ते घेतलं तर मग हे धनागमी एवं प्रपंचकामी अहंकारयुक्त लावावी. ऐसा म्हणजे हे कुठल्या कशाच्या संदर्भात सुरू झालं आहे, नरदेहाचा अधिकार विसरून जे केलं त्याच्याबद्दल सुरू झालं आहे. नरदेहाचा अधिकार स्वये व्हावे विश्वंभर. बरं, माणसाला प्रपंच करताना विश्वंभर होता येत नाही असं काही आहे का, ही शक्यता नाही. माणसाला उलटा असं आहे की तो त्याचा प्रपंच करता करता कसा विश्वंभर व्हावं हीच विद्या आहे इथं, म्हणून सोडू नका म्हणले. असू देत, जे काय असेल ते असू देत, ती परीक्षा आहे माझ्या परमार्थाच्या दृष्टीनं. मला आणखीन एक पाऊल टाकायला आणखीन एक परीक्षा आली आहे किंवा आणखीन एक संधी आली आहे म्हणा. परीक्षा ही एखाद्या वेळेला कदाचित पास नापास होईल, पण संधीचं चीज करता येईल. तर संधीचं चीज करतात, रागवणारा मनुष्य, हे करणारा लोक करणारा मनुष्य, आमकाय तमकाय निंदा आहे, काय 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 जे आहे ना, माझ्यासाठी मोठी एक संधी आहे की मी किती ओलांडतो. मी जर ओलांडू शकत असलो तर परमार्थात 2 पावलं पुढे जाईल. झगडत बसलो तर ती संधी पण गेली, काळ पण गेला, पुढे जायचं ते मागे राहिलं, ते मागे धरायला आणखी, कारण त्यातून काय निर्माण होणार तो परत प्रश्न. तर ह्याच्यासाठी नरदेहाचा अधिकार स्वये व्हावे विश्वंभर असं असताना, म्हणून महाराजांना त्या काळात हे वाटलं की हे काय आहे, तर ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस. तरला ऐसा पुरुष भाग्यवंत विरळाची. जैसा वाईट तैसा चांगला, परी लाभे क्वचिताला, सोमला औषधी असे भला जाणत असे.
जाणलं तर त्याचा वापर करता येतो. मग अशी म्हटलं ना, शस्त्र जरी असलं, आता शस्त्र आहे तर त्याचं कामच आहे, मारू नये कोणी कोणालाच, हा प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा आता तो सैन्यातच आहे, तर त्या ठिकाणी तिथे त्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग नाही. तिथे त्याचं काय आहे, त्याला जे दिलेलं शस्त्र आहे ते चालवण्याचं त्याचं काम आहे. त्याला ऑर्डर मिळाली तर तो चालवतो. फायर म्हटलं तर फायर, नसेल तर ते मॅन करून ठेवलेलं आहे, काय त्याच्यात पुढे करणार नाही. ते त्याच्या नोकरीतलं जे काम आहे ते केलं म्हणून त्याला दोष लागत नाही. म्हणून इकडे कूद माणसाला दोष लागतो, पण तिकडे जे न्यायाधीश फाशी देतात तिथे घटना तीच होते, पण दोष लागत नाही. कारण ते त्यांच्या कर्तव्याचं काम करतात. कर्तव्याच्या कामात दोष होत नाही, पण कर्तव्य म्हणून काम केलं असलं तर अहंकार बाळगायला वाव नाही, मिरवायला वाव नाही. तिथे भगवंताचं आहे, त्यामुळं ते भगवंताचं असल्यामुळं हा दुष्कर्माचा प्रश्न आहे तिथे आहे. तर म्हणून जैसा वाईट तैसा चांगला सगळं आहे. प्रपंच आहेच, तो काय वाईट आहे असं नाही. महाराज म्हणले प्रपंच काय चोराने लावला, तो भगवंतानेच लावला आहे. म्हणून मी ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं तो मला त्रासदायक होतो. म्हणजे करण्याच्या पद्धतीत, करण्याच्या मनोवृत्तीत त्याच्यात गोंधळ आहे. तो जर मी बरोबर करू शकलो तर हाच प्रपंच चांगला होऊ शकतो. जे त्यांना प्रपंच का चांगले झाले त्यांच्या दृष्टीनं. मग हे जे झाले ते आपल्याकडे अभंगी आहेत. तर हे जैसा वाईट तैसा चांगला, गृहस्थाश्रमाची महती बहुत गायली धर्मग्रंथी, परीविषयी लंपट होती बहुतेक जन, अतिथी सेवा अन्नदान तिन्ही आश्रमा विश्रांती स्थान, पितर देवतासी हवन गृहस्थाश्रमी मिळत असे. पितृऋण मातृऋण फिटे होताचे संतान, विद्या कलांचे पालन गृहस्थाश्रमा कारणे. ही सगळी त्याची प्रशस्ती आहे. पण ही सगळी प्रशस्ती करणाऱ्याने प्रशस्ती बरोबर केलेली आहे, ते चांगलं आहे म्हणून त्याने सांगितलं. त्यात काय, पण त्यात काय करा म्हणून जे सांगितले, त्याला जी सावधानता आणि त्याला जे आकलन आणि त्याची जी काही स्थिती असेल त्याच्यावर ते चांगलं का वाईट हे ठरणार. विषसुद्धा औषध आहे, आपल्याला माहितीच आहे ना. विषाचा सुद्धा औषधासारखा वापर होतो, पण त्याच वेळेला होतो ज्या वेळेला त्याचं प्रमाण आणि ते आजार याचं काहीतरी गणित असतं आणि संबंध असतो. तेव्हा आपण औषधं खातो त्याचं त्यातसुद्धा विष असतं त्या अर्थाने. फक्त आता ते आपल्याला कळत नाही, इंग्रजीत लिहिलेलं असतं. म्हणजे इंग्रजीतलं आहे म्हणून कळत नाही असं नाही, काही शब्द असतात की जे आपल्याला आकलन होत नाही आणि त्यामुळं ते आपल्याला कळत नाही. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते घातलं आहे. का घातलं आहे, तर ते दिल्याशिवाय ते काय जो आजार आहे तो बरा होणार नाही. हा पूर्वीपासून आपल्याकडे हा विषय आहे, आयुर्वेदातही आहे. तर ते वापरता येतं. औषधं आहेत, म्हणजे विष आहे तरीसुद्धा औषधासारखं वापरता येतं. तर तेवढंच, पण त्याचा जर मात्रेत 1 मात्रा 2 मात्रा जरी चुकली तर ते त्या रोगापेक्षा त्याचा जास्त घात करेल. इतकं आहे ना. म्हणजे तो प्रपंच घात करीत नाही, प्रपंच करणारा घात करतो. प्रपंच कधी मग प्रपंच मांडलाच नसता भगवंताने. एवढा जो मांडला आहे तो त्याला जो उद्धरून देण्यासाठी मांडला आहे. तर ज्याचं जे आहे ते दिलं आणि आपलं मन भगवंताला दिलं की त्याचं काम झालं. ज्याचं आहे ते त्याला द्यावंच लागेल. समजा देणं आहे तर द्यावंच लागेल, घेणं आहे तर घ्यावंच लागेल, दोन्ही होतील. पण हे देण्यात येणे आणि घेण्यात येणे, मी माझं काम झालं की देवाच्या जागी बसलो. म्हणून त्याला प्रपंचात जाऊन फिरून पुन्हा आपल्या गुरुच्या पायाशी बसता येतं किंवा भगवंताच्या समोर बसता येतं, महाराजांच्या समोर बसता येतं. त्याला साधलं, त्याला नाही बांधणार, कारण तो त्यात नाही आहे. त्यात राहायला की बांधणार. म्हणून हे सगळं महाराजांना स्वतःला काय वाटलं त्या क्षणी हे त्यांनी सांगितलं की अतिथी सेवा अन्नदान हे सगळं आणि तिन्ही आश्रमा विश्रांती स्थान. हे 3 आश्रमांना उरलेल्या विश्रांतीचं स्थान आहे. गुरुच्या घरी जरी सगळं शिकला, ह्या पद्धतीने अगदी आश्रमांचा विचार करू, गुरुच्या पद्धती घरी शिकला तरीसुद्धा तिथे प्रपंच उभा आहे. म्हणून त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे त्या आश्रमाला सुद्धा हे विश्रांती स्थानच आहे. आता ते गुरुकडे असेल किंवा ते ऋषींच्याकडे, पूर्वीच्या पद्धतीने ऋषींच्याकडे असेल, तर तिथे सुद्धा विश्रांतीचं स्थान आहे. ते येणाऱ्या जाणाऱ्या अतिथीला पण आहे. बाकीचे जे संन्यासी बरोबर आहे, पण सगळाच संन्यास्त झाला आणि जर स्वयंपाक पाणीच नाही आहे तर काय होईल. तर ज्यांची त्याच्या टिकणीच्या अवस्थेत ते राहतील, बाकी सगळे जाळा ठरलेले. अन्नपाणी तुटलं आपण म्हणतो ना, आता काय आशा नाही. अन्नपाणी तुटलं म्हणजे झालं, संपलं. मग गृहस्थाश्रम तुटला म्हणजे 3 आश्रमांचं अन्नपाणी तुटलं असं आहे. या अर्थाने गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. फक्त गृहस्थ हा आश्रम आहे हे लक्षात आहे त्याला आहे. हा आश्रम आहे म्हणजे एखाद्याला जसा धर्मशाळेत राहतो तो काही स्वतःची समजत नाही आणि समजताही येत नाही. आपण त्या संस्थानात नाही काय गेलो की सांगतात 1 दिवस राहण्याची सोय आहे, 3 दिवस राहण्याची, तिसऱ्या दिवशी ते आपला निरोप घेतात, किती चांगले असले तरी. ती म्हणजे कोणापर्यंत म्हणत नाही, पण कोणाला शेवटी असं की त्यांना आश्रमस्थान आहे ते सगळ्यांसाठी आहे. तर त्यासाठी हे आश्रमाचं स्थान आहे. तर हा आश्रम हा सुद्धा एक आश्रम आहे. आश्रम म्हणजे थोडा काळ विसरण्यासाठी असलेली जागा. तर विसावण्यासाठी असलेली जागा आहे. आता आपल्या आयुष्याच्या बाणाने विचार केला तर ठीक आहे, 25 वर्ष असेल, पुढे पहिल्यात 12 वर्ष असेल, पुढे आणि 20 वर्ष 25 वर्ष असेल, पुढे 10 वर्ष असेल, पुढे 10 वर्ष असेल, संपलं. हे ज्यांनी पाळलं त्याला काय अडचण नाही. तो त्या आश्रमातून पुढे जातो.
रमणांसारख्यानं विचारलं तर ते म्हटले तुमचा आश्रम कोणता? ते म्हणले अत्याश्रम. आत्ता आपल्या रमणांच्या आरतीवर विचारलं. अत्याश्रम म्हणजे संन्यासही घ्यायची गरज नाही, त्याच्या पलीकडे आहे. मग तुमचं नाव काय? तुम्ही कोणत्याही नावाने मला हाक मारू शकता. म्हणजे हे अत्याश्रमाचं लक्षण. इकडे संन्यास घेतलं तर नाव घ्यावं लागतं त्यांना आणि ते आणि परत सांगावं लागतं मी आधीचा अमुक आणि आत्ताचा अमुक वगैरे, नाही का? आपल्याकडे किती व्याप आहे. खरोखर काय व्याप करायचे? मी अमुक आहे म्हटलं सरळ सोपा विषय. पण तसं नाही, ते घ्यावं लागतं. घ्यावं त्याबद्दल काही प्रश्न नाही. त्यांची ती शिस्त असेल ती त्यांच्या ह्याच्यात गेल्यानंतर ते पाळली पाहिजे. पण ते सुद्धा बदलावं लागतं. ते म्हणले तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता आणि नाही हाक मारली तरी चालेल. तुमचं नाव रमण ते म्हणतात लोक तसं. माझं काही नाव नाही. म्हणजे अत्याश्रम म्हणजे काय ह्याची कल्पना की हे आश्रमाच्या पुढे जाऊन त्यांचं म्हणणं तसं आहे. म्हणजे आता आपल्याला निदान एक असावं की आकाशाची उंची कळलेली असावी. पुढे त्यांनी सुरुवात जी केली अध्यायाची ती त्यासाठीच केली आहे की मी इतक्या सगळ्या अवस्थेत आहे पण मला हे सापडलं नाही. बहुत जन्मी जाहलो कष्टीत हे लिहिणाऱ्यांची स्थिती कशी असावी त्याबद्दल आहे, ते आता पुढच्या वेळेला बघूया. पण यामुळं ज्ञाने व्हावे विरक्त तरी संसारी अलिप्त सद्गुरुविना ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे काय अर्थ नाही, मी मिळवू शकत नाही. मी मिळवू शकतो, पण मिळवणारा ज्या विवेकाच्या स्थितीला लागतो त्या विवेकाच्या स्थितीला लाखातसुद्धा एक असणं अवघड असतं की जो स्वतःच्या ह्यानं विवेकाने तो मिळवतो. म्हणजे थोडक्यात तो मिळवून आलेलाच आहे, फक्त थोडं काही त्याचं राहिलं असेल प्रारब्ध म्हणून तो जन्माला आलेला आहे. तर तसा जो असेल त्याला ते लागू आहे. नसेल तर का? नसेल तर हे एवढंच. एवं चतुर्वेद पुरुषार्थ सांगितलं ना, त्याच्यापुढे ज्ञाने भावे विरक्त तरी संसारी अलिप्त सद्गुरुविना ज्ञान प्राप्त होणार नाही. तर हे त्यासाठी सद्गुरुविना गतिरे आपल्या जा गुरुसी शरण ते जे आहे ना मध्ये, तर हे जे का आपल्याला का सांगितलं तर ते त्यांनी महाराजांनी जसं त्यांच्या त्या आपल्या ब्रह्मानंदांच्या आरतीमध्ये जरी असेल विवेक वैराग्य तरीच हे लाधेल भाग्य परी कलियुगी ऐसा योग घडणे कठीण. जो मार्गच मुळात कठीण आहे म्हणून ते सांगतात आपल्याला. त्या मार्गाला आपण जावं का हा विचार आपणच करावा. त्याच्यापेक्षा आपलं काय सांगतील ते ऐकावं आणि त्याप्रमाणे वाचावं. प्रवचनात लिहिलं याच्यात लिहिलं त्याप्रमाणे करावं आणि आपल्याला हे कसं साधेल याची सतत तळमळ असावी. ज्ञाने व्हावे विरक्त. ज्ञाने मनुष्य अहंकारी होतो, उलटं होतं. म्हणजे म्हणून म्हटलं करणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्ञानामुळं माणसाला अहंकार निर्माण होतो. वास्तविक ज्ञानामुळं विरक्त व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ज्ञान एकदा झालं की तो त्यातून निघाला पाहिजे. संसाराच्या स्वरूपाचं ज्ञान झालं तो संसार राहील पण तो नाही राहणार, कारण त्याला माहिती की संसारात काय येतं ते नाही. तत्सत का? तत्सत हे प्रत्ययासी आले पाहिजे असं जे म्हटलं आहे आपण गेल्या त्याच्यात 2 काय गुरुवारी मागे होतो तिथे की ओम तत्सत हे प्रत्यय आले पाहिजे. प्रत्यय आले म्हणजे ज्ञानाचा प्रत्यय म्हणजे अंमलात आल्यानंतर हे आहे पण हे खरं नाही आहे हे त्याला माहीत आहे. हे खरं नाही, जे खरं आहे ते वेगळं आहे. तेव्हा मी ध्यास घेतला आहे तो खऱ्याचा, हे मी करीत असतो फक्त, बाकी ध्यास खऱ्याचा घेतलेला आहे. तर असं ज्याला जमलेलं आहे त्याला हे जमेल. आणि हे जमायला आपल्याकडे दुसरं काही साधन नाही, कारण खरं काय आहे त्याचं स्मरण कोण देणार. तर खरं काय आहे तर आपल्या दृष्टीनं आपल्याला हातात सापडण्यासारखं खरं नाम आहे. म्हणून त्याचा आग्रह धरून ठेवलेला आहे की तेवढे खऱ्याच्या धाग्याने मी तिथे जाईल, तिथेपर्यंत जायला आणि रोज माझा व्यवहार तसा बदललेला व्हायला एक ते नाम उपयोगी पडतं. म्हणून त्या नामाची माहिती एवढी त्यांनी सांगितली आणि एवढं सोपाईने हेच करा म्हणले. ज्ञाने भावे विरक्त तरी संसारी अलिप्त सद्गुरुविना ज्ञान प्राप्त होणार नाही. या गृहस्थाश्रमाकारणे देवादिका जन्म घेणे विद्या कलादी आयतने याजसाठी हे सृष्टीचे उगमस्थान वाचेनी सृष्टीचे पालन याचेनी सृष्टीचे पालन नीती न्याय दंडन याचे करिता ऐसा विवेक उदेला हळूहळू वाढू लागला त्यांचा. त्यांची स्वतःची स्थिती कशी झाली ते सांगितलं. ऐसा विवेक उदेल. माणसं असणारच, जग आहे, आपण माणूस आहोत, आपणही माणसांच्या जगातच राहणार, तिथेच हे सगळे व्यवहार होणार. आपण त्यात किती असणार हे आपल्या हातात आहे. तर त्यात कसं असावं ते सांगणारेच हे म्हणून ते सद्गुरुविना नागतिरे जा गुरुसी शरण हे तर त्यात असलं तर पाहिजेच. पण जे मगाशी येऊन गेलं या अलिप्त उदास ते जे म्हटलं आहे तर त्यात आहे, पण त्यात तुम्हाला सापडणार नाही. तो प्रपंचात सत्पुरुष कधी सापडत नाहीत. हा प्रपंचातून बाहेर कधी येत नाही सामान्य मनुष्य. त्याला तो परत 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 तिथंच आणतो आणि त्याच्यातच ठेवतो. परत परत काळजीत, परत चिंतेत, परत उद्याचं परवाचं परवा कालचं तो सुटतच नाही. तो आजमध्ये कधी नाहीच आहे.
तर तो जो आजमध्ये आहे तो आज या क्षणी मला भगवंत आहे. बरोबर, हे जे बरोबर आहे हा असंच बरोबर असतो, फक्त तो तसाच बरोबर आहे याचं भान टिकून मला याच्यात वावरायचं आहे. आता हे तर मनुष्य तर स्वतःला त्या अर्थाने स्वतःचं काही विसरतो का बरं सांगा, नावसुद्धा विसरत नाही. झोपेतसुद्धा मी म्हणलं ना तसं, झोपेतसुद्धा ज्याचं नाव उच्चारलं तोच ओढ येतो, तोच जागा होतो. म्हणजे शेवटी जे काही लौकिक नाव आहे ते सुद्धा देहाशी एवढं तादात्म्य पावतं, तर जे अलौकिक नाम आहे ते जर त्याच्या आत्मानामाशी तादात्म्य पावलेलं असेल तर काय त्याला बाहेर पडायला अवघड आहे? काही अवघड नाही, फक्त तेवढ्या जरा सावधानतेनं ते म्हणतायत ते लक्षात घेऊन जगलं तर काही अवघड नाही. सातत्याचा प्रश्न आहे. जय जय रामकृष्ण हरि राम. जय जय रामकृष्ण हरि राम. रामकृष्ण हरि राम. जय जय रामकृष्ण हरि राम. जय जय रामकृष्ण हरि राम. रामकृष्ण हरि राम. रामकृष्ण हरि राम. जय जय 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 रामकृष्ण हरि राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.